साहेब मी लक्ष्मणच्या वाढदिवसाला आलो. 4:30 ला पवार साहेबांकडे बैठक झाली होती आणि लक्ष्मणला तिकीट द्यायचा निर्णय झालेला होता. तसं विलास तांडे आणि लक्ष्मण म्हणजे आपले मित्र समजायचो, तुम्हाला समजतो. लक्ष्मणने मला सांगितलं की तुम्ही येऊन जा जरा, वाढदिवसाचा आहे आपला मित्र. आणि मी तिथे त्यांच्या नावाची घोषणा केली. की आमचे आता लक्ष्मणराव दिल्लीला जाणार. आणि त्यांनी माझा हात धरला, एवढ्या घोषणा करू नका. मी तसा छोटा कार्यकर्ता आहे. पवार साहेबांबरोबर हिमालय येतबारे 27-28 वर्ष काम करतोय. मला काय गणित समजलं. म्हणजे आमदारकीचं पवार साहेबांनी तिकीट दिलं, खासदारकीचं तिकीट दिलं आणि एक माणूस मला सांगतो एवढं काही बोलू नका. तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल सुचत होती. माझी उमेदवारी जरा लेट जाहीर करू. म्हणजे काय होईल की शिवसेना अर्धी माझ्या बरोबर येणार आहे. मी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्टंटबाज बघितले, पण या पिंपरी चिंचवड मधला एवढा नाटककार बघितला. काय सोडलं. पण महाराष्ट्राच्या राजकारणात तमाशाचं फळ नाही. हे पिंपरी चिंचवडने पैशाच्या मार झालेल्याला दाखवून द्या हे सांगण्यासाठी हा प्रामाणिक कार्यकर्ता तुमच्यामध्ये उभा आहे. अभिमान आहे. या देश इतका समृद्ध झाला, इतका स्वयंसिद्ध झाला की आज या देशाने जगाच्या बाजारपेठात स्वतःची 10 वर्षात मान इतकी उंच केली. या जगामध्ये आमची स्पर्धा करणारं दुसरं राष्ट्र. हे झाला विकास. जातीयवाद संपुष्टात आणण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची पाठराखण त्याला एकदा आसुडी आनंद होत असतो की मी काय केलं काय केलं. मला लक्ष्मण गवसला. त्याला काय वाटलं, मला लक्ष्मण गवसला मी काय केलं आणि काय नाही केलं. पण त्याच्या बरोबरीने मात्र स्वतःच्या अंगावर रॉकेल उडून घेतलं, माचीसची काडी लावून स्वतःलाच पेटवून घेतलं. अशा प्रकारचा त्यांचा प्रकार तिथं झालेला आहे. कारण 2 लाख मतं आपल्याला 80,000 मतं पनवेलला, 47,000 मतं इथं याच्यामध्ये तुमच्या कर्जत खालापूरला आणि पलीकडं 62,000 मतं आपल्याला उरणला. इतकी मतं आपल्याकडे होती. आणि पलीकडे शिवसेनेची मतं अपक्षाची सहित इथं जवळजवळ 45,000 मतं कर्जत खालापूरमध्ये आहेत. यांचे खऱ्या अर्थानं मनोमिलन या निवडणुकीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. आणि म्हणून मला या स्टेजवर काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते दिसत आहेत. अशा प्रकारचं सुंदर वातावरण पूर्वीच्या काळासारखं निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचंड पद्धतीने निवडून येतील आणि त्यांची ताकद सोनिया पवार साहेबांना दिल्लीमध्ये मिळेल आणि ती आपण सर्वांनी द्यावी. जवळचा एक महाभारतातली गोष्ट तुम्हाला सांगणार. महाभारतामध्ये अर्जुन याला लढायला उभा राहिले तर सगळे सोयरे समोर दिसायला लागले. मी काय करू त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं कुठं तू उभा आहेस. धर्मान म्हणले आता चर्चा नाही, आपला नाही तुटला नाही. आता हा निर्णय ज्यावेळेला श्रीकृष्णाने दिला अर्जुनाला त्याच्यात सगळं महाभारत आणि भगवद्गीता झालेली आहे. विशेष मोठं भाषण करायचं नाही. साहेब बोलणार आहेत आणि मला सुरंग धानगीला परत जायचं. आम्ही सारखं
बाळासाहेबांचं आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती, एका सर्वांनी उभं राहून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराच्या, महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या जोरदार टाळ्यांच्या गजराच्या पिंपरी शहराच्या नगरीमध्ये स्वागत करावं अशी विनंती करतो. अस्मिता भारत देशाचं आपण आदरणीय पवार तुम्हा शरदरावांच्या प्रखर देश विचारांचा सर्वांच्या वतीने त्यांना भविष्य काळात उदयाच्या रथात काहींचं स्वागत करावं. व्यासपीठावरील की गेल्या 5-6 महिन्यापासून महाराष्ट्राचे उमेदवार हे ठरवण्याच्या संबंधीची चर्चा मी कार्यकर्त्यांशी करत होतो. या मतदारसंघाचा विचार काही नावं पुढे होती. संजोगचं नाव पुढे होत आहे का? संजोगचं नाव पुढे होतं. माझ्याशी संजोगनी चर्चा केली होती. उभं राहण्याच्या संबंधीची इच्छा होती. दुसरे उमेदवार जगताप त्यांची इच्छा होती, ते भेटले होते. सविस्तरपणाने त्यांच्याशी चर्चा केली आणि साधारणतः आम्हाला लोकांच्या मनामध्ये असं होतं की याचा विचार आपण करावा. या लोकांना मी खाली पाठवत होतो. रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा परिचय करून देत होतो. तिथल्या कार्यक्रमाला बोलव म्हणून सांगत होतो. हेतू हा होता की प्रामाणिकपणानं या ठिकाणी पक्षाची उमेदवारी दिली. पण आज काय दिसतं, ज्यांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली, मोठे फंड मिळालं, आज खुशाल दुसऱ्या पक्षामध्ये गेले. इथं सांगतात मी अपक्ष, खाली सांगतात मी शेतकरी कामगार पक्षाचा. कधी आयुष्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा कधी खांद्यावर घेतला? शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास तुम्हाला माहिती? शेतकरी कामगार पक्षाचं आर्थिक तत्वज्ञान तुम्हाला माहिती? दाभाडी प्रकल्प म्हणून जे सिद्धांत शेतकरी कामगार पक्षाने केला होता, त्या दाभाडी प्रकल्पातला दर शब्द तरी तुम्हाला माहिती आहे? ज्या पक्षाच्या संबंधीची माहिती नाही, आज त्यांचं त्या ठिकाणी खांद्यावर घेतला त्याची गमतीची गोष्ट आहे. आणि म्हणून आज या पद्धतीनं शेतकरी कामगार पक्षाचं सांगत, काही ठिकाणी अपक्षाचं नाव सांगत, आज या ठिकाणी उमेदवारी काही लोकांनी घेतलेली आहे. आणि सांगतात ना की साहेबांचा फोन येईल, दादांचा फोन येईल, सांगतात का नाही? दादांचा साहेबांचा फोन येईल की उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी आणि धोकाबाज करणाऱ्या लोकांना 100% फळामुक्त करा, हे सांगण्याच्यासाठी त्या ठिकाणी फोन येईल. माझी आग्रहाची सूचना आपल्या सगळ्यांना, लोकांनी तुम्ही काम करणारे लोक आहात म्हणून सगळ्या नगरसेवकांना संधी दिली, प्रतिष्ठा दिली, पक्षाने तुम्हाला मोठं केलं. आज काही लोक दिवसा एक काम करतात, रात्री एक काम करतात, अशी माहिती माझ्याकडे. काही लोक असं मला दिसतं की ज्यांना पालिकेमध्ये सत्ता दिली त्यातही काही लोक मागे फिरतात. काही लोक ज्या वेळेस सांगण्यात आलं की हे बंद करा, ते बंद केल्याच्या नंतर आपले कार्यकर्ते पाठवायला सुरुवात केली. ही लबाडी फार दिवस चालणार नाही. आपण सगळे एकाच गावचे,
ज्या गावच्या बोली त्या गावच्या बाबी कृपा करा, या रस्त्याने आम्हाला जायची वेळ येऊ नका. कोणी किती मोठा असला, जो पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जातो त्याची हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे काम आम्ही केलं. तुम्हाला माहिती आहे, माझ्या एक अत्यंत जवळचा एक मंत्री, ज्यावेळेला गेली 10 वर्ष मी शक्ती दिली, महाराष्ट्राचा आरोग्य खात्याचा मंत्री केला, आदिवासी समाजाचा, त्याच्या मुलीने त्या मुलीच्या पाठीमागे वडील उभे राहिले आणि भाजपचं तिकीट घेतलं. त्या मंत्रिपदावरून काढून, पक्षातून काढून सस्पेंड करण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर आणि बाकीच्या बारक्यासारख्या सत्यांच्या बद्दलची चिंता करायचं कारण हे माझ्यासारख्याला नाही. आणि त्यामुळं आपण याबद्दलची भूमिका घेतली पाहिजे. आणि म्हणून कृपा करा, ही धोकाबाजी करू नका. कधी आयुष्यामध्ये आम्ही लोकांनी तुमच्याशी धोकाबाजी केली नाही. सार्थच तुम्हाला दिली, तुम्हाला प्रतिष्ठा दिली, तुमच्या मार्फत लोकांचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न केले आहेत. प्रश्न या ठिकाणचे काय, घराच्या संबंधीचे प्रश्न काय, ते प्रश्न अशा पद्धतीने सोडवतात. शेतकरी कामगार पक्ष सोडवावे येणार, शेवटी ते प्रश्न तुम्हाला मला बसून सोडावे लागतील. निमित्त काहीतरी काढायचं आणि त्या निमित्तानं पक्षाची, लोकांची, मतदारांची गद्दारी करायची, ही भूमिका या भागातला सामान्य माणूस, तो गरीब असेल, कष्टकरी कामगार असेल, पण तो स्वाभिमानी आहे. आणि स्वाभिमानी म्हणून अशा प्रकारची दगलबाजी कधी खपून घेणार नाही, त्याचा 100% मला विश्वास आहे. आणि त्याचं चित्र उद्यापासून या ठिकाणी दिसलं पाहिजे. आणि मतांचा विक्रम या मतदारसंघामध्ये होईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, ही आग्रहाची विनंती या ठिकाणी करायची.